नमस्कार मंडळी, ऋतू आहे म्हणताचा या आपल्या YouTube चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मंडळी, आज आपण एका नवीन वृत्ताची थोडीशी ओळख करून घेणार आहोत. ते वृत्त म्हणजे शार्दूल विक्रीडिव. या शार्दूल विक्रीडिव वृत्ताचे जे गण आहेत ते आहेत म, स, ज, स, त, त, ग आणि यती जो आहे तो 12व्या अक्षरावर आहे. मंडळी, शार्दूल विक्रीडिव वृत्त आहे, यातली अक्षर संख्या आहे 19 आणि हे अक्षरगण वृत्त आहे. या वृत्तामध्ये माझी एक रचना आहे राशी स्वभाव नावाची, ती मी आज आपण सादर करतोय. आणि या रचनेनंतर किंवा रचनेच्या दरम्यान आपल्या लक्षात येईल की या कवितेमध्ये किंवा या रचनेमध्ये किंवा या वृत्तामध्ये एक गंमत आहे. ती गंमत आपल्या लक्षात येईल. पहा, तर सुरू करतो मी. मेष ते मीन या ज्या राशी आहेत त्या राशींच्या स्वभावाचं साधारण 2 ओळीमध्ये तो आणि तिच्या अनुषंगाने केलेलं स्वभाव वर्णन. मेषाचा मुलगा असे चिडचिडा, रागावतो सारखा, भार्या त्यास मिळे तशीच जर का, होई घरा तारखा. आकर्षी वृषभा समोर असता, कोणी जरी सुंदरा, तीही स्वागतसे नटून थटता, लाजून थोडी जरा. खोड्या फार मिथून राज करीतो, छेडी तसे सारखे, तीही छेडत राहते धुसफुसे, वादेच राही मुखे. कर्काचा हळवा स्वभाव रडका, वाटे कुणा भावना, ती सांगे स्वव्यथा तयास रडुनी, कोणीच दे भावना. सिंहाचा रविस्वामी आक्रमकसा, तो थेट जे पावतो, सूर्याची ललना तशीच तळपे, द्वंद्वात संसार तो. कन्येचा नरतो सदैव बुडतो, चिंता करी सर्वथा, शंकाग्रस्त तिलाही संशय कुणा, सांगायची ही व्यथा. तोलूनी सगळे जपून करणे, तुळास ठाऊक ते, तीही त्या सहमोज माप करुनी, आयुष्य संवादते. पाहुनी समयोचिता डसतसे, तो वृश्चिका शेखरा, ती काढे वचपा मनात धरते, दुखास त्या अंतरा. राशीच्या धनुचे कशात बिनसे, काहीच येना कळे, हर्षाने दुखते तिला कधीतरी, आनंद दुःखामुळे. सुस्तीचा मकरा प्रभाव ढकले, कामास टाळे सदा, ती त्याला ढकले पुढे उरकते, सांभाळते सर्वदा. कुंभाचा गहरा विचार करीतो, ध्यानात गंभीरसा, स्त्रीत्वाचा नमुना करेच ललना, संसार आदर्शसा.
मीनेचा गुरु शांत ज्ञान वितरे, दानात होई पुढे ती मागे, नसरे कशात अडके, नावाद नाही कुढे. धन्यवाद मंडळी. आपल्या लक्षात आलं असेलच, आपण तितके सुज्ञ आहातच, की मंगलाष्टका, ज्या पारंपरिक मंगलाष्टका आपण लग्नाच्या वेळेला म्हणतो, तर त्या चालीत किंवा त्या वृत्तात किंवा हे जे शास्त्रीय वृत्त आहे त्या वृत्तामध्येच या पारंपरिक ज्या मंगलाष्टका आहेत त्या रचलेल्या आहेत आणि आपण त्या वेळोवेळी ऐकत असतो. पण आपल्याला माहित असतं की नेमकं कोणतं वृत्त आहे याची कदाचित आज आपल्याला माहिती झाली असेल. तर आपल्याबरोबर ही माहिती शेअर करता मला सुद्धा खूप आनंद होतो आहे. तर आपल्या अशाच प्रकारची नवनवीन माहिती मिळवण्याकरता आणि नवनवीन कविता ऐकण्याकरता किंवा कविताविषयीची माहिती जाणून घेण्याकरता आपल्या ऋतू आहे म्हणण्याच्या YouTube चॅनलला आपण अवश्य लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.